वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज आम्ही आलो आहोत दापोलीमधील हरणे बीचला. तर आम्ही फॅमिली आलो आहे. मी आहे, मम्मी आहे, मावशी पण आहेत आणि त्यांचे मिस्टर आहेत. तर आता आम्ही आलो इकडे हरण्याच्या बघा लिलावला. तुम्ही बघू शकता इकडे गर्दी बघा किती आहे. मच्छी मार्केटला आलो आहे. आता इकडे बघूया आपण इकडे कोणकोणत्या प्रकारची मच्छी आहे व त्याचा रेट्स वगैरे काय आहे सर्व बघूया. आता ऐश्वर्या जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ स्किप करू नका, आमच्याबरोबरच राहा तुम्ही पण. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला दाखवते इकडचा व्ह्यू. ही कोळंबी 1200ला आहे सगळी. ही कोळंबी 600ला आहे. त्याच्यामध्ये पण कमी होणार. पापलेट ओढा 1200ला आहे. ती सगळी मांजरी 400ला आहे. दोन्ही वाटे बोलायचं आपण कितीला पाहिजे. मावशी बोलणं नाही ताई होते कमी सांगितलं नाहीत ना आपण पण बोलायला पाहिजे. मावशी देणार कितीला? काका बोल ना काय बघते सगळीला बघून घेणार आहेस ना. आणि हे आणि सुरमई आणि चिंगळं 600ला आहे. ही दोन्ही 500ला आहे. बोलायचं टायगर बोलायचं आपण परवडलं तर देणार राजा. माप कितीला आहे? काम करा 300 500 सांगायचं 400 300 म्हणत तर देणार. एक प्लेट आहे. ये 2 पाहिजे. माणसं कमी उद्या बोलते जाऊ. एक देव का 2 देव? नाही हे कसे सांगा. एकाचे 400 रुपये. हे सगळेचे 500 रुपये. बोल आपले जे ताजे देव 2 ताजे बघायला खूप बघ काढून ठेवले की काय? काढून ठेवलेली बघ तू. काढून कशाला ठेवता यार? पाणी बघ बघ दाबून पाणी बघ बघ कसं आहे ते बघ. बघ तू पाणी येतंय पाणी. तू दाब काय बोलते अशी नको भाव आहे 200ला सर्वच वाटा बोलला. आणि हे बांगडे 100ला वाटाय. मंदिराचं 100ला वाटाय. मच्छी आज महाग आहे काय? ओरलीचे थांबले होते ना. ओरे गेले मग ते मच्छी माग काय काय पाहिजे बोल तुला. खूपच महाग आहे. 200 रुपयाला महाग झाली. मग काय ते छोटे पण आहेत त्याच्यात. काय बोलणार मोठे देश गाडीला कार काय वाटा कसं आहे? 100 सगळं 100ला घेऊन जा सगळं. फ्रेश आहे भेटणार नाही. फोन पे ना आहे ना सगळे. हे सगळं नाही करणार. ही काली पिशवी आहे सगळं भाऊ. नाही लावून देईल एक प्लेट. आता 100 रुपयात काय आहे? अजून एक प्लेट लावून देणार. अजून एक लावून मग देतो. एक प्लेट लावून द्या. 100 रुपयात घ्या. आणि हे काय आहे? चिंगळं. सोडे 500ला 4 वाटते. तीन अजून एक टाक 4 हे कसं दिलं? तू 500ला वाटते 500ला. 500ला आहे. अजून एक लावून देते ना. हो दे ना. झाले ना दादा 5. नाही सगळे. तुम्हाला आमच्या इकडे जायचं पुण्याला कामाला.
हे डिस्काउंट चा. थोडे घ्या पैसे. तर हा आम्ही कोलिंग घेतलाय, सुका कोलिंग 100ला मिळाले. 4 की 5 वाटे होते. ॲक्च्युअलमध्ये ते 5 वाटे होते, त्याने 1 वाटा एक्स्ट्रा करून दिलेला आहे. आणि आत्ता बघूया अजून काहीतरी नवीन काहीतरी घेऊया. म्हणजे असं आहे का होळी असल्यामुळे जरा रेट जास्त आहे आज या बाजारमध्ये बघतो. आणि सर्वीकडे कॉमन मच्छीच आहे. तर बघूया आता. इकडे सर्व सुकी मच्छी आहे. मारायचं दिलायचं. तर ऐश्वर्या इकडे आले, तिला मच्छी सोडून इकडे मसाले दिसले. खांद्यावर ती चिंच कशी? चिंच 50 रुपये पाव. द्या 50 रुपयाची. काय केलं? हो बांधला. हा मसाला कुठचा आहे? हा काश्मीरी लाल आहे. आणि हा हा मालवणी तिखट आहे. आणि हा हा मालवणी तिखट कसा आहे किलो? ते 600 रुपये किलो. 700 रुपये किलो. हो. आणि हा 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 काळा मसाला काळा मसाला आहे. मालवणी. मालवणी काळा मसाला हा पण 700 रुपये किलो. नाही ते 800 रुपये किलो. 800 रुपये. ठीक आहे. चटणी आहे काय? हा ते कांदा लसूण चटणी. ओके ओके. तर ऐश्वर्याने इकडे मेन म्हणजे तिची फेवरेट चिंच घेतलं नाही. एक टेस्ट करू काय हो काका? करा. एक काय 2 कर टेस्ट. कशी आहे? मस्तपैकी मीठ मसाला लावून खाणं ते आता घरी जाऊन. अशू तुला हवे? हा मसाला घ्यायचा आहे मालवणी. तुला चिंच हवी? नको मी च्युइंगम खाल्ला. मी खाऊ. कच्ची चिंच भेटली ती खात बसले. खा दे अजून एक घे. खा 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 खा. तुझे लोणला खाल्लं पण तो कलरचा नाही ना. नाही कलर नाही. ते मसाला आपला घरगुती मसाला आहे सगळं. त्यांचं प्रत्येक कोटीला 1-1 किलो मसाला जातो. कसा म्हटला जा? मालवणी कुठचा आहे? हा मालवणी तिखट मसाला आहे. मिक्स असा करून पण देते. वरून थोडा टाकून देते मसाला. हा 1 2 3 4 5 मिक्स करून देते. आणि हा कुठला आहे? हा धना पावडर. ओके. ह्याच्यात काय आहे? तुझ्यात मसालाच आहे. हा कुठचा? तो साधा आहे. काश्मीरी बोलतात ते. आणि कोकम कुठचे आहेत तुमचे? कोकम हे आंबटवाले आहेत आणि हे गोडवाले आहेत. गोडवाले दाखवा. आणि कोकम कशी किलो आहेत? हे 50 रुपये पाव आहे. हे 100 रुपये पाव आहे. गोड कोकम. त्याचा त्रास कफ ॲसिडिटी होत नाही. मच्छी घ्यायला आलो होतो आणि काय करतो इकडे. मसाला कसा देणार सांगा मला. मसाल्यात काय कमी करणार? करा हो थोडंफार करा काहीतरी. 1 किलो घेतलं तर 50 रुपये कमी होतात. किलोवर 50 रुपये कमी करू शकतो. 550 बी राहू शकतो. 400 द्या ना. एवढं कमी द्या हो किलो काकी. नाही. एवढं काय असं कमी करता? डायरेक्ट 200 रुपये थोडी कमी होईल. 1000 रुपये किलो तर मसाला आहे. 1200 रुपये किलो आमचा. करा हो थोडंफार करा. थोडंफार मग म्हणलं तर 50 तर कमी करू शकते. तिच्यापेक्षा कमी नाही. करा हो 420 करा मग चला. नाही 500 होणार. तिच्यापेक्षा कमी नाही. थोडंफार तुमच्यासाठी थोडं नाहीच कमी झालं तर तुमच्यासाठी. आम्ही रत्नागिरीवरून आलोय. रत्नागिरी आमचं पुण्याला मुंबईला गोव्याला मग पण आता मी गेला पुण्याला मसाला. नेईन ना ते. आणि पुण्यालाच राहिला असतो. गोव्याला पण गेलाय. लंडनला पण मसाला गेलाय माझा. द्या हो. नाही, बघा. खरंच नाही बोलत. तिच्यात कमी नाही. मग 450 करा. तुमचं नाही माझं चला. नाही करा खरं हो काकी. मसाला मग व्यवस्थित टाकायला लागतं. बाकी नाही. मसाला टाका. माझा 300 ग्राम मसाला जातोय. आता ते 250 रुपये पाव मसाला आहे. ते तुम्हाला पाव किलो मसाला टाकून मग काय मिरचीचं मी फक्त काय कमवत नाही. जे आहे मेन मसाल्याचं आहे. मिरची मुद्दलच जाते तुम्हाला. थांब. तुम्ही बघू शकता कुठं पण मसाला तुम्ही करायला मग गेला ना, 470 आता करा. करा तेवढं तर तेवढं करा चला.
470ला 80. आता किती 10 रुपयाचा काय फरक करणार आहे सांगा. मी 470 करते. नको नको 470ला डन. हा काय करणार हा मसाला देणार की मिक्स करणार हा तुम्ही? दिनार नाही मिक्स करणार. तुम्ही 470ला करा आता. हा, जाऊ. आता डन झालंय 470. तिखट खाते ना? हो तिखट द्या. तिकडच लागतं आम्हाला. बघा काकीने 470ला दिलाय आम्हाला. सगळ्याला बार्गेनिंग करून करून ऐश्वर्याने खूप बार्गेनिंग केलं. बार्गेनिंग एवढे पण नका करू सगळ्यांना. पण सगळे 470च माझ्याकडून घेऊन जाईल. तुम्ही काय इकडे असता का? हो आमच्या प्रत्येक बोटीला 1-1 किलो मसाला जातो. ओके ओके. कोणाला इकडे मसाला घ्यायचा असेल तर हे हरणे जेटीवर या काकी भेटतील. काकी तुमचं नाव कसं? माझं नाव सोनी मसालेवाले. सोनी मसालेवाले. आडनावच मसालेवाले? हो अरे एक नंबर. ऐश्वर्याने त्यांच्याकडनं 1 किलो मसाला घेतला ना आता. हा साधा बोटीवरचा मसाला आहे. ते आमचा बोटीवर जातोय. हा मालवणी मिक्स मसाला आहे. मालवणी मीडियम तिखट आहे. आगरी कोळी तिखट तो मसाला आहे. हा आगरी कोळी कच्चा आहे. हा मालवणी भाजलेला आहे. मालवणी कच्चा आहे. आगरी 250 रुपये पाव आहे. हा कांदा लसूण हे खायचे मासे आहेत? बांगडा. हे बांगडे आहेत काय? हो आणि एक खारा मासा. हे खारा मासा. हे कसे आहेत सांग मला. हे 200ला देणार सगळे. सर्व 200. हे खायचे मासे आहेत? डांगोली मासा. चांगले. हे बांगडे कसे हे आहेत? बांगडे 100चा. 100चं सर्व. हो सगळं देऊ काय. एवढे नको. हे बांगडे बघू आधी चांगले आहेत काय? चांगले ते बघ पूर्ण वाळलेले आणि घरी जाऊन वाळवायची पण गरज नाही. अशीच नेवशन ठेव. फक्त ह्याची डोचकी काढायची बस आणि असंच अखंड फ्राय करायचं. लय छोटे आहेत नाही? छोटेच आहेत अजून मोठं पिसलेलं पाहिजे. त्यांच्याकडे पण तसेच आहेत. नाही हो इकडे बारके. हे बारके. काही मोठे आहेत का बघा? बारकेच आहेत ना. हे बाई हे पण 200ला आहेत. मी जास्त काही सांगितलेत नाही. 400-500 रुपये एकदाच द्यायचं बोलले. अजून त्याच्यात 2 टाकवर तर घेते मी 200ला. धर. 2 टाक आणि 2 बांगडे टाक. मग चवीला बघू कसे लागतात ते. टाक टाक चल. चांगले लागतात का? 100चा आहे पूर्ण 2 टाक. 2 बारके टाक. त्याच्यातलं टाका आधी. काय अजून 2 टाक ना. खाऊन बघ. जर चांगलं लागलं मी इथेच येणार परत. चालेल खाऊन बघ. चांगलं लागलं की इथेच आहे. त्याला दुसरी फायनली पिशवी द्या ऐश्वर्याने नाही. घेतला नाही. अरे काय सांगते काय घेतलं साहेब? बांगडे. आरामात. तर इकडे आम्ही हरणे बंदरवर आलो होतो. थोडीफार मच्छी वगैरे बघितली पण आता रेट जास्त होता. कारण का शिमग्यामुळे सर्व बोटी तुम्ही तिकडे बघू शकत असाल. सर्व बोटीज आतमध्ये आहेत त्यामुळे शिमग्यामुळे खूप रेट इकडे जास्त आहे यांचा. नंतर ऐश्वर्याने थोडीफार मच्छी घेतलं नाही. ती पण सुकी मच्छी घेतलं नाही आणि मालवणी मसाला घेतला असता. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. इकडे वारा खूप आहे. म्हणजे खूप आहे वारा इथे. मस्त वाटतंय. इथे एकदम भारीच आहे. चला तर आता आम्ही जातो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. बाय करतो. थांबा मी दाखवतो. तर आता आम्ही माझ्याच मम्मी सासूकडून रिव्ह्यू घेतोय. कसं वाटला तो. ते वारा खूप आहे. सांगा मम्मी कसं वाटतं. आज मच्छी मार्केटला खूप महाग. यायची असेल कोणला तर कधी आले पाहिजे? साधारण आता शिमग्याला हे आता 2-4 दिवस धामधूमच आहे अजून शिमग्याची. बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्ही आला तिथे तर तुम्हाला एकदम लिलावात मच्छी एकदम फ्रेश भेटेल. ओके ओके. त्याच्यानंतर तुम्ही अशी संध्याकाळच्या टायमिंगला आलात तर मच्छी एवढी fresh कोणाला असते. आता हा मार्केट चालू आहे. लिलाव कधी असतो? तो लिलावचा लिलाव टाइम एक 3-3:30च्या दरम्यान चालू होतो लिलाव. ओके ओके ओके. मग त्या टायमिंगला लोकांना यायला त्या पाहिजे. टायमिंगला यायला पाहिजे. ओके ओके चालेल. चला मग आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला कसा व्हिडिओ आमचा आवडला ते सांगा आम्हाला. आम्ही काय बोलणार आपल्याला काय माहित नाही मच्छीबद्दल. धन्यवाद. आणि काय सांगणार. ओके. चला मग बाय बाय.